इंद्रप्रस्थनगर नागपूर येथील रहिवासी आहे. माझं वोटिंग इथे या सायन्स कॉलेजमध्ये आहे. मी आज वोटिंग केलेलं आहे. नागपूरच्या विकासासाठी मी आज वोटिंग केलेलं आहे. मी प्रभाग क्रमांक 36चा नागरिक आहे आणि मी आपल्या विचारांच्या उमेदवारांना आता वोटिंग करून मी बाहेर आलेलो आहे. तर आपल्याला आपली लोकशाही अशी समृद्ध आणि सढळ पद्धतीने छान जिवंत ठेवायची आहे आणि पूर्ण विचारांनी आपल्याला मतदान करायचं आहे की कोण उमेदवार योग्य आहे आणि जो आपल्या वस्तीचा आपल्या प्रभागाचा विकास करू शकतो आणि जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देऊन आपलं जीवन सर्व सुखसोयींनी युक्त असं करू शकतो. तर असा जो उमेदवार आहे त्यालाच आपल्याला निवडून द्यायचा आहे. मी पण अशा 4 उमेदवारांना वोटिंग केलेलं आहे आणि अशा प्रकारे मी माझा मतदानाचा हक्क आणि अधिकार दोन्ही बजावलेला आहे. या अधिकार आणि हक्काबरोबर आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवा आणि प्रत्येकाने आपापल्या घरातनं बाहेर येऊन आणि मोठ्या उत्साहाने मतदान करा अशी माझी सर्व मतदारांना विनंती आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी माझा एक्सपिरियन्स खूपच चांगला राहिला. अक्षरशः 3 ते 4 मिनिटात आम्ही वोटिंग प्रोसेस पूर्ण करून घरी परत आलेलो. मी शरद खंडेलवाल, राहणार हनुमाननगर. मी मतदान केलेलं आहे. आपण सर्वांनी सुद्धा मतदान करावं आणि महानगरपालिकेने जी व्यवस्था केली आहे ते चांगली वाटली. मी सौ नीरजा हरिदास. मी हनुमाननगर प्रोफेसर कॉलनीचा आहे. महानगरपालिकेने मतदानाची व्यवस्था एकदम उत्तम केलेली आहे. आम्ही मतदान केलं, तुम्ही पण केलं. मी सौ माया गौतम. मी हनुमाननगर प्रोफेसर कॉलनीला राहते. मी मतदान केलेलं आहे, तुम्ही पण सगळ्यांनी करायचं. मैं जयेंद्र सिंह गौतम, मैंने मतदान किया हूँ, आप भी करो.